साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले दादानू दादानू मी सांगले ना ह्याला भयानक हा मी जाते माधवा चल माधवा चल हा चल माधव चल आत अहो गेली ना ती अवधसा बराच झाला लय माज चढलेलो ते का सगळं माज मरणासोबत गेलो निघून गप रवगो हे माझा काय झाला तर माका माहित हा काय झालं हा आणि हो तळटरून घाम किती आलो हा आजपर्यंत एवढे मुर्दे गाडलास आणि आता भीती वाटता हा घाबरू नको हे काम केलंय म्हणून दत्ता भाऊ माका बक्षीस देणार आहात हा तुका काय पण मिळूचा नाही काय होय काय बोलतास तुम्ही अगो आजवर एवढे मुर्दे गाडले असा कधी झाला नाही काय झालं ते नीट सांगशाल सुशला परत दिला हा तुम्ही ते का पोत्यात टाकून घेऊन गेला होतास ना त्या पोत्यात आग पण लावल्यानी स्वतः दत्ता दादांनी काडी टाकल्यानी हा येऊन बघतोय सुशला वाऱ्यातच असं कसं होत मी माझ्या हाताने ते का जोग दिले काहीच कळत नाही ता मेला होता की नाही हा खरा सुचला हा की आणखीन काय त्यांच्या वाट्यात न गेलेलाच बरा अरे दत्ता आपण जे बघितलं तो भास होता का खरंच सुषमा हळू तरी ऐकत अरे माझं तर डोकं गरगरायला लागलंय विचारच करवत नाही अरे आपण तर तिला माधवा हो 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 मी शांत बसतो हा गेलास तुम्ही हा तुमका कोणी बघितला नाही ना सरिता तर तू काय विचारू नको काय झाला तुम्ही तर त्या सुशल्याक सरिता आम्ही गेल्यानंतर सुषमाला तू घरात बघितलंस का असं काय बोलतास भाऊजी तुम्हीच तर ते का सुषमा घरातच आहे काय बोलतास हो भाऊजी काय बोलतात होय सरिता सुषमा का मी आता घरातच बघितला हो तुम्ही तर ते का संपून येलास ना होय पोत्यातून आम्ही त्याला घेऊन गेला पण काय माझे असा कसा होईल मी पण तोच विचार करते ह्या हाताने त्याच्या अंगावर रॉकेल होतला त्याला जाळला
आणि ह्या परत घरात गेला. या सुषमा खराच लय भयंकर हा. याचो जीव घेऊक गेला तर ह्यो आपलो जीव घेत. माधवा, काही झालं तरी त्याका संपूक होया. तुमका कोणी बघितला नाही ना? आमका कोणी बघितलं नाही, पण काय छाया खया ह्या काय आता मध्ये खया छाया झोपलेलो असतील त्यांच्या खोलीत. छाया 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 उठ. अहो काय झाला ता सांगशाल? सगळं कळत. छाया, लय झाली हा तुझी नाटका. आता उठतस की कंबरड्यात लात घालू? हो ते झोपले होत. काय झोपलेलं नाही हा? छाया अहो थांबा मी बघते. छायाताई, छायाताई काय झालं रे? काय झाले ते मी सांगते तुका. काय होतस? मी काय जातलय हज तर निजललय. छाया, ही डोळ्यात धूळ फेकतस ना आमच्या, ता आधी बंद कर. जी सगळी थेळा कळतात माका. ए देवा, आता काय केलंय मी? काय केलंस आता मी सांगू तुका? सोड मग तू. अहो अगं तुका यसन घालून बांधूक ठेव खोया. बाबा सोडा त्याला. तू बाजूक राव, नाहीतर तुझा तंगडा तोडून टाकीन. सोड मका. आये 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 बघ बघ वो दत्ता कसं करता. अरे दत्ता काय झाला? सोडते का? आहे याचा तर जीव घेऊ खोयो. नायकाचा तोंड काळा करता हा. सोड तिला. असा नाही सोडणार आहे का? दत्ता सोड म्हटलं ना. सोड दत्ता सोड. माझा सोड नका. ह्या असा ऐकण्यात तर नाही हा. दत्ता मी पाया पडते तुझ्या. गप राव रे बाबा. आहे मी घबरालो ना तर ह्या कुणाचा तरी हात पकडून जायत. विचार तुझ्या लेखी काय रंग उधळता हा. काय केलंय मी? काय केलंस? दत्ता थांब. काय गो छाया, काय केलंस आता? आय मी खरंच काय नाही केलेलं आहे. मी हय निजलेलं आहे. हो इलो माका उठवल्यान आणि माझा हात पिळाक लागलो. तू काय केलंस ना ते तुझ्या तोंडानं सांगतच नाही. आहे सगळ्यांनी बघितल्याने हा. आर्टिस्टान बघितल्यान, अभिराम बघितल्यान, सरितान बघितल्यान, तरी मी काय बोललो नाही. तू सांगितलंस म्हणून. पण ह्या सगळ्या गावात तोंड काळा करता हा. आज पण मी एका मी बघितलाय का पोरासोबत. काय बघलंस? का काय करूचा पण बघितलाय ना. छाया खरा हा या? नाही गे आहे. आजो बघितलंस? तोंडावर खोटा बोलता हा. आता तूच सांग. काय रे माधवा? भाऊजी गप किती तुम्ही बोला ना. दरवेळेक आम्ही बोलतो आणि आम्हीच वाईट ठरतो. माधवा, आई छायाला एका मुलाबरोबर पाहिलेलं आहे. छाया कोण होता तो? त्या मुलाला आपण सगळे ओळखतो. एकदा नेने काकांबरोबर तो आला होता. छाया खरा हा या? आता खैसल्या तोंडानं बोलता. चोरी पकडली गेली है ना. ह्या का दिसला त्या का दिसला तरी का राहलो आम्ही. घरातली इतर चवट्यावर किती आणायचा. पण ह्या गावभर हिंडता हा. काय गो छाया खरा हा या? अगो छाया आजपर्यंत तुका या घरात ना पाऊल बाहेर टाकूक दिलं नाही. त्याचं कारण मी तुका सांगितलंय. कोणाची वाईट नजर पडूक नको म्हणून. आणि तू अगो घो गेलो हा तुझो. माहेरात येऊन पडलास आणि असा वागतास.
त्यापेक्षा मेला असतास ना तर बरा झाला असता. अगं काय संबंध त्याचा? कोण हा तो? बोल ना. बारीक जाऊन जीव दे आता तू. मार मार एकदाचा. म्हणजे आम्ही तरी सुटत. मार मार एकदाचा. अजय थांब. गणेशा तू बाजू को. तुका काय कळता? मला माहित होतं सगळं. काय गणेशा तुका माहित होता? अरे मग आमका कित्या नाही सांगितलंस? तुम्हाला सांगून काय करणार होतात तुम्ही? आत्याशी त्या मुलाचं लग्न लावून देणार होतात? काय बोलतोस तू ह्या? हा कपाळ पांढरा झाला त्याचा. परत लग्न लावून दिला तो लोक काय म्हणतील? पण आत्याला त्याच्याशीच लग्न करायचंय. काय गो छाया तुका लग्न करूचा? हा वय का लगीन करूचा? तू कसा लग्न करतोस त्याच्या बरोबर ताच बघतोय मी. बाबा आत्याला हात लावू नका. गणेशा तू बाजू को. आहे बघितलास? आता यांच्यामुळे बाप लेकात पण वाद झालेत. तुम्ही थेरा करा आणि घरात वाद होऊ दे. बघतास ना काय वाद हा तुमच्यामुळे. अरे देवा, हे सगळं बघूच्या आधी माझे डोळे कित्याने मिटले. दत्ता गणेशा तुम्ही भांडू नका रे. ह्या काय चालला आता बघू खोया. घरातली माणसं अशी कित्या वागतात. कोणाची तरी नजर हा तर बघू खोया. कोणीतरी काहीतरी फिरवला नाही हा घरावर. उद्याच्या उद्या जात्यावर कौल लावून बोलवते का? काय तर एकदा कौल लावून टाक. घरातला हा का बाहेरचा तर बघू कोया रे. हो तुम्ही बघता असला तुमच्या मागे काय चालला आता. दत्ता हेंका तरी मुक्ती मिळाली का नाही त्याचा पण एकदा कौल लाव रे बाबा. आता या घरात सुख नांदा तसा काही वाटणार नाही. माता वाटणार नाही. दत्ता माधवा आता सगळं कळत काय हा आणि काय नाही. तर कौल लावून झालं की झालं. हा पण ते काका कुठे कधी येणार ते? येतील रे. माधव हा तू काय करतोस इथे? बाब काय नाही सहज बोलत उभं होतो. तुझी कामं झाली? सकाळचे ईमेल पाठवले? अरे मी पहाटेच उठून माझी सगळी कामं केली आहेत. पण रात्री आरडाओरडा कसला होता रे? काही नाही. दत्ता कधी येतले कौल लावू? अरे लवकर बघ खय होते. आहे त्यांना फोन केला होय येतात ते. वा माधव, तरीच म्हटलं मी माझ्या कामाची तुला एवढी काळजी कधीपासून? अगं खरंच मी जेन्युइनली विचारलं तुला. हो का? आणि इथे सुद्धा सहजच उभा असशील ना? वहिनी घरात जा होता हा त्या बघण्यासाठी जातेचं कौल लावचा. तुमका पटण्यासारखं नाही. तुम्ही तुमची कामं करा. का मी बघू शकत नाही का? बघू काय नाही पण त्या चालू असताना मध्ये बोलूचा नसता. बर पण मी इथेच थांबणार आहे.
बघायचंय मला कौल कसा लावतात ते. मला वाटलंच होतं एक ना एक दिवस तुझा यावर विश्वास बसेलच. हा अरे किती हा गैरसमज. माणसाला एंटरटेनमेंट लागतेच ना कधीतरी. त्यामुळे पटत असलं किंवा नसलं तरी मनोरंजन म्हणून एन्जॉय करूच शकतो आपण हे जादूचे प्रयोग. वहिनी हे जादूचे प्रयोग नाही आहात, आमचो विश्वास हा. अरे ते बघिले चला जेव्हा काका मी हल्ली ह्या जाता घेऊन बाहेर खाली जाणे नाही, पण तुम्ही बोलावलात म्हणून मी. ह्या जाता साधासुद्धा नाही, देवाचा जाता हा या. आणि आजपर्यंत ह्या जात्यान दिलेलो कौल कधी खोटो ठराक नाही. होय आम्ही बघितलं. घरातल्या सवाशनी ह्या जात्याक हळदी कुंकू घालूक सांग. मी सांगतोय. सरिता हळद कुंकू घेऊन ये गो, जाता पूजू. तुम्ही 3 भाव ना. हो मग एक खर. हा हा बोलत होतो. अभिरामा ए अभि ए जरा थांब इथे. आता हळद कुंकू घालून ह्याची पूजा करून घ्या. जा सगळ्यांनी नमस्कार करून घ्यावा. आर्चिस बर कसलो कौल घेऊचो. तुमका तर माहित हा आमच्या घरात काय होता आता. होय ऐकून असंय मी सगळा. मग ताच घरात चाललेला आता बघूचा. घरातला आजूबाजूचा सोरीतला कोणी त्या वाईट शक्तीशी बोलता हा काय. घरातल्यांच्या वाईटावर उठला आता बघूचा. हा समजलं समजलं. पण आता दुसरं कौल कसलो. तुम्ही 2 कौल लावू शकता, पण आधी आधी हो कौल लावून घेऊया. तुम्ही 3 भाव असे या. माधव दिलीपा तू एन्जॉय करायचं म्हणत होतीस ना, मग कर ना एन्जॉय. एंटरटेनमेंट म्हणून प्लीज. आता मी कौल लावतोय. तुम्ही तिघांनी हे काय एक बोट लावा. हा आणि जर होय उत्तर असाल तर ह्या जाता वर उचलला जाताना, आणि नाही असा तर जाता वर उचलला जावचा नाही. लावा लावा बोट. बा देवा महाराजा ह्या गावचे रहिवासी नाही. ह्यांच्या घरात ही जी काय इडापिडा चाललेली आहे ती करणारो, या वाईट शक्तीशी बोलणारो ह्या घरातलो असा, आजूबाजूचो असा की सगळे सोयऱ्यातलो असा, ह्या बघूच्यासाठी ही सगळी मंडळी तुझ्या पायाकडे येल्ली. तर त्यांका तुझं काय तो योग्य तो कौल दी आणि तुझा काय तो योग्य असा ता उत्तर दे रे महाराज. पण हे एका बोटाने कसं उचललं जाणार. ता तुम्ही काय ता बघू नको. जा काय असा ता सगळा समोर येताला. तर बा देवा महाराजा तुझं काय तसं कौल दी आणि ह्यांका मार्ग दाखव.
बा देवा महाराजा ह्यांका मार्ग दाखव. दाखव मार्ग. दी कौल दी.